सर यांना भारत पाटणकर यांनी विचार मंचावर आपलं मत व्यक्त करावं. भारत पाटणकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. सांगून टाळ्या वाजवणं काही मला मान्य नाही. टाळ्या आपल्या मनानं वाजले तर टाळ्या. बहुजन कष्टकरी जनतेची आद्य गणमाता निवृत्ती बळीराजा तथागत गौतम बुद्ध महात्मा फुलेंनी ज्यांना जहामत म्हटलं ते मोहम्मद पैगंबर येशू ख्रिस्त देशाला समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायाचं प्रतीक श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कार्ल मार्क्स, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याचबरोबर कष्टकरी जनतेच्या चळवळीमध्ये ज्यांनी प्राण अर्पण केले, स्त्रियांच्या, कामगारांच्या, संयुक्त महाराष्ट्राच्या, दलितांच्या चळवळीमध्ये जे हुतात्मे झाले त्या सर्वांना वंदन करून मी थोडक्यामध्ये काही मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं म्हणजे ते काही सांगायलाच पाहिजे असं नाही, पण माझ्याविषयी चुकीची इन्फॉर्मेशन जायला नको. तर तुम्ही माझ्या कुठेतरी गुगलमधनं माहिती काढली आणि तुम्ही 40 वर्ष बोललात, पण झाली 52 वर्ष. म्हणजे मी पूर्ण वेळ काम करायला लागून 52 वर्ष झाली. त्याच्या आधी मेडिकलला असताना, मी विद्यार्थी असताना सुद्धा मी चळवळ करत होतो. हे अगदी फार कॉलेजच्या दिवसापासून. एनिवे त्यातनं काय फार फरक पडत नाही. आज साहेबराव दादांच्या सत्कार प्रसंगी बोलत असताना माझ्या मनासमोर माझ्या आयुष्यातला एक गेल्या 35 वर्षाचा पट हा सरकला. आपण मगापासून चर्चा करतोय प्रकल्पग्रस्तांची. या महाराष्ट्रातलं स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं जे धरण आहे ते कोयना धरण आहे की ज्याची वीज आता संध्याकाळ झालेली आहे. या संध्याकाळी ज्या वेळेला मागणी वाढते त्यावेळेला आपल्या मदतीला कोयना जर आली नाही तर आपली ही वीज चालू शकत नाही. महाराष्ट्र अंधारात जातो. अशा कोयना धरणग्रस्तांचं अर्ध्या लोकांचं म्हणजे एकूण 9,500 खातेदारांच्या पैकी आणि 9,500 खातेदारांच्या घरातली माणसं त्यावेळेचे जर 9,500 1962 सालचे 9,500 कुटुंब त्यावेळेला त्यांचा जो आजा असेल घरातला तोच 90 वर्षाचा 70-80 वर्षाचा होता. म्हणजे त्यावेळची 1.5 लाख संख्या, त्यावेळची 1.5 लाख संख्या त्यावेळच्या संख्येच्या पेक्षा जास्त संख्या अजूनही पुनर्वसन होणे बाकी आहे. त्यांचा लढा हा 1962 सालापासून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली जे सुरू झाला तो अजूनही आम्ही करतो आहोत. म्हणजे आपल्याला दिसतंय तेवढं जग लहान नाही आहे. हे महाराष्ट्रातल्या प्रकल्पग्रस्तांचं जे अश्रूंचं जग आहे हे अश्रूंचं जग फार प्रचंड आहे. आणि त्या अश्रूंचा जो समुद्र झालेला आहे, त्या अश्रूंचं जे काही धरण झालेलं आहे, अश्रूंच्या मिळून असलेलं धरण, हे धरण आपल्या सगळ्या दुःखांच्या पेक्षा प्रचंड मोठं, आपल्या सगळ्या दुःखांना सुद्धा बुडवून टाकणारं इतकं मोठं दुःख असलेलं ते धरण आहे, अश्रूंचं धरण आहे. खरं म्हणजे या अश्रूंना जर अश्रूंच्या ठिणग्या झाल्या, या अश्रूंच्या जर ठिणग्या झाल्या
तर महाराष्ट्राचं कुठलंही सरकार टिकू शकत नाही, ते जळून खाक होईल. परंतु तशा ठिणग्या होत नाहीत म्हणून यांना काही लाज वाटत नाही. आणि आपल्यालाही काय वाटत नाही वीज वापरायला, आपल्यालाही काय वाटत नाही पाणी वापरायला. या ठिकाणी माझ्यासारखे जे पाणी वापरणारे आहेत, प्रकल्पग्रस्त मी नाही आहे, प्रकल्पग्रस्त नसताना मी पाणी वापरतो, प्रकल्पग्रस्त नसताना मी वीज वापरतो. माझं काय देणं लागतं, मी काय देणं लागतो की नाही. बाकीच्या समाज हे सगळं वापरतो, त्यांच्या अश्रूतून बनलेलं वापरतो. तेव्हा या प्रसंगी प्रश्न उभा राहतो की साहेबराव दादांनी तेवढं काम करायचं आणि बाकीच्यांनी काय करायचं. इथं दरंगस्थ नसलेले भरपूर लोक इथं आले. किती आहेत दरंगस्थ नसलेले, हात वर करा. दरंगस्थ नसलेले, मग आम्ही काय करणार. तेव्हा या प्रसंगी तुम्ही त्यांचा सत्काराला आलेले आहात. तुम्ही हा विचार मनात घेऊन जावा की अजूनही लाखो दरंगस्थ या विदर्भामध्ये पुनर्वसन व्हायचे बाकी आहेत, तुमच्याही जिल्ह्यात अजून बाकी आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी आपण काय करणार आहोत हे विचार करत जरी तुम्ही गेलात तर तुमचं मी स्वागत करीन आणि तुमचे आभार मानेन, असं मला म्हणायचं आहे. हा पुनर्वसनाचा प्रश्न जो आहे तो प्रश्न, पुनर्वसन म्हणजे काय. मी असंच पुनर्वसन म्हणजे का पाळी येते पुनर्वसन म्हणण्याची, हा प्रश्न आहे. पूर्वी माणसं, पूर्वी आपलेच पूर्वज हे वसतच नव्हते. म्हणजे कळलं का तुम्हाला. वसलं तर पुनर्वसन होईल ना, पण आपण एका ठिकाणी राहतच नव्हतो. आपण इतिहासात जर गेलो तर माणसांच्या टोळ्या इथून तिथे तिथून तिथे अशा फिरत फिरत जगत होत्या. त्या एखाद्या ठिकाणाहून तुम्हाला बाजूला काढण्याचा प्रश्न येतो कधी. तुम्ही जर एका ठिकाणी राहत असाल तर, आणि तुम्ही जगण्यासाठी एके ठिकाणी राहून जगण्याचा प्रयत्न करत नसाल आणि फिरत फिरत आम्ही जगतो म्हणत असाल तर तुमचं वसनच जर झालं नाही तर पुनर्वसनाचा प्रश्न येतो कुठे. या मानवी इतिहासातली लाखो वर्ष ही माणसं एका ठिकाणी राहत नसलेली आहेत. तेव्हा त्यावेळचे प्रश्न पुनर्वसनाचे नव्हते. त्यावेळचे प्रश्न एका जाग्याला राहून, इतकं जंगलात राहून, त्या प्राण्यांशी लढाई करून, फिरून धान्य फळं जमा करून खाणं, त्यात माणसं मरणं, एका जाग्याला बसून एका जाग्याला राहून शेती करून जगण्याचा शोध लागेपर्यंत जे आमचं जीवन होतं ते याच्यापेक्षाही प्रचंड खडतर असं जीवन होतं. आणि वसन झाल्यानंतर म्हणजे आम्हाला कळलं की बी टाकली की उगवते, आणि मग कशाला फिरून फळं जमा करा. आमच्या बहिणीनं कळलं त्यावेळेच्या, कारण त्यांना मूल पोटात राहते, मग त्यांना फिरता येत नाही जंगलामध्ये. त्या कुठल्या तरी झाडाखाली कुठल्या तरी डोरीमध्ये ज्या ज्या गरोदर असतील त्या थांबल्या आणि त्यांना दिसलं की वरनं एका झाडाचं बी पडलं आणि ते उगवलंय. आणि उगवल्यानंतर ते पहिलं ज्या झाडात होतं तसलीच पान आहेत त्याला. आणि हे सगळ्या पुरुषांना आणि इतर स्त्रियांना सांगितलं. का त्या स्त्रीलाच का कळलं, कारण स्त्री ही जन्मदात्री होती. स्त्रीला बाळ होत होतं म्हणून बीला बाळ होण्याचं म्हणजे त्याचं वृक्ष होण्याचं, त्यातून कोंब येण्याचं कळलं स्त्रीला, कारण स्त्रीला बाळ होत होतं म्हणून कळलं. तेव्हा या इथे ज्या आमच्या बहिणी आहेत, माता आहेत, या खरं म्हणजे शेतीचा शोध लावणाऱ्या आहेत. आणि ती शेती होती, ती शेती तयार झाली म्हणून ती बुडायचा प्रश्न आला, नाहीतर शेतीच नव्हती तर शेती बुडली म्हणायचा प्रश्नच नव्हता. तेव्हा या बहिणींचं मातांचं जे पायाला हात लावून धूळ पुरुषांनी सगळ्या लावली पाहिजे कपाळाला, पण आपण त्यांना कमीतले लेखतो. अशा या पार्श्वभूमीवर माणसं ज्यावेळेला एका जागेला राहायला लागली त्यावेळेला त्यांना हाकलण्याचा, त्यांना हुदडून लावण्याचा, त्याच्यासाठी मारामाऱ्या होण्याचा, युद्ध होण्याचा प्रश्न तयार झाला.
आणि त्यातलाच एक भाग हा आधुनिक काळात जो आला तो विकासाच्या नावाखाली आला. कारण दुष्काळ पडू नये, भरपूर उत्पादन यावं आणि एका ठिकाणीच राहून भरपूर उत्पादन येऊन जर पिकं आली तर विविध पिकं आपण घेऊ शकतो. त्यामुळं आपल्या जीवनात किती सुख येईल आणि ते सुख येण्यासाठी म्हणून सगळी जमीन बागायत व्हायला पाहिजे. कुणाची बागायत व्हायला पाहिजे? ज्यांची जमीन असली त्यांची बागायत व्हायला पाहिजे. या देशातल्या भूमिहीनांचं काय? या धरणात साठलेलं पाणी ज्यावेळेला वाटलं जातं त्यावेळेला भूमिहीनांचा वाटा त्यात धरला जातो का? मी असा चळवळ करणारा माणूस आहे आणि प्रत्यक्ष अंमलात आणणारी आमची माणसं आहेत की भूमिहीनाचा सुद्धा वाटा धरणाच्या पाण्यामध्ये असला पाहिजे. तो कुणाच्या शेतावर ते पाणी वापरेल हा त्याचा प्रश्न आहे. पाण्याचं समान वाटप झाले पाहिजे. धरणग्रस्तांच्या त्यागातून पाणी निर्माण होणार आणि ते पाणी मुठभर धनवान घेऊन जाणार आणि बाकीची सगळी जनता पुन्हा आहे तशा याच्यामध्ये जाणार आणि ती आत्महत्या करणार. एवढी धरणं विदर्भामध्ये झालेली आहेत. आत्महत्या थांबायला पाहिजे होत्या की नाही तुम्ही मला सांगा. आज ही विदर्भातल्या आत्महत्या राज्यातल्या कुठल्याही इतर भागापेक्षा, पश्चिम महाराष्ट्र असेल, खानदेश असेल किंवा कोकण असेल, या कुठल्याही पेक्षा जवळजवळ 50 पटीनं, 50 काय 100 पटीनं जास्त आहेत. आत्महत्या जवळजवळ 100 पैकी 80 आत्महत्या ह्या विदर्भातच आहेत. का विदर्भात धरणं नाही झाली? का त्या लोकांना पाणी मिळालं नाही? का लोक कर्जबाजारी झाले? का ते कर्ज फेडू शकले नाही? पाण्याचा वापर चुकीचा झाला. अप्पर वर्धा, लोअर वर्धा, अमक तमक, कुशी खुर्द ही सगळी धरणं झाली. किती शेताला पाणी मिळालं? म्हणजे एका बाजूला धरणग्रस्तांनी आत्महत्या करायच्या किंवा माझं पुनर्वसन होत नाही म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला पाणी मिळत नाही आणि पाणी मिळत नाही म्हणून कर्जबाजारी होतो म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या. ह्या तऱ्हेच्या एका भयान परिस्थितीमध्ये विकासाचं नाव ठेवून आपल्याला दोन्ही बाजूनं, विशेषतः विदर्भातल्या माणसांना दोन्ही बाजूनं असं ठेचलेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज आपण बोलतो. ही लढाई ही फार वेगवेगळ्या कंगोळ्यांची लढाई आहे. आणि म्हणून आमची जी आता मगाशी आम्ही फिरलो तिथे पण गेलो, आपण जिथे गाव असलेलं आहे तिथे गेलो, तर त्याच्या किती पायऱ्या अजून पुढच्या आपल्याला करायच्या. आता हे जर करायचं झालं तर त्यांना अजून जमीन मिळालेली नाही. मग आम्हाला दादा म्हणाले की यांना जमिनीचा आता आपण मागणी सुरुवात करूया. आता तुम्ही म्हणाला मग असते तर हे जे आहे ह्यांचे सुद्धा टप्पे पुढं न्यायचा प्रश्न आहे. मी आव्हान असं करेन की या विदर्भामध्ये जी धरणग्रस्तांची चळवळ आहे त्या धरणग्रस्तांच्या चळवळीचा एक आदर्श प्राथमिक सुरुवातीचा नमुना हा साहेबराव दादांनी आपल्याला घालून दिलेला आहे. विदर्भातल्या धरणग्रस्तांची चळवळ ही साहेबराव दादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण म्हणून उभी करूया आणि सगळ्यांनी आपण त्याला मदत करूया असं मी आवाहन तुम्हाला करेन. करायची का मदत त्यांना आपण सगळ्यांनी? मी इथं त्यांच्या मदतीला यायला तयार आहे. त्या तुम्ही तर इथलेच आहात ना, तुम्ही करणार का नाही मदत त्यांना? आपल्यालाच मदत करायची. तर अशा पद्धतीने याचा विचार करायला पाहिजे. या सगळ्या परिस्थितीमध्ये धरणाचं पाणी आणि पुनर्वसन असा जर विचार केला तर पुनर्वसन झालं म्हणजे धरणाचं पाणी मिळालं असं काही होत नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जमीन देऊन पुनर्वसन झालंय तशा 70 गावठाणांच्या उभारणीमध्ये माझा सहभाग आहे. 70 गावठाणं उभी केलेली आहेत नवीन सगळ्या नागरी सुविधांसकट. पण अजूनही त्यांना मिळालेल्या पर्यायी जमिनींना पाणी मिळालं नाही. त्यांच्यामुळं उभं राहिलं पाणी, त्यांच्यामुळं साठलेलं पाणी, त्यांना हकलल्यामुळं साठलेलं पाणी त्यांच्याच जमिनीला मिळालेलं नाही. आणि मग ते काय करतात? त्या दुसऱ्या लोकांना पाणी मिळतं की ज्यांच्या जमिनी गेलेल्या नाही त्यांच्या जमिनीवर हे शेतमजूर म्हणून राहायला जातात किंवा मुंबईला, पुण्याला किंवा आपल्याकडे मला नागपूरला वगैरे अशा ठिकाणी ते शहरांच्या मध्ये जगायला जातात.
म्हणजे पुनर्वसनाचा अंग फक्त नवीन गावठाण होण्याचं नाही आहे. या पाण्यावर सगळे बाजीरावकी करणार, त्याच्यावर विकास होणार त्यांचा, ते हजारो लाखो रुपये मिळवणार आणि जो बुडला त्याला फक्त तुम्ही गावठाण देणार. त्याला पर्यायी जमीन द्यायला पाहिजे का नको? त्या पर्यायी दिलेल्या जमिनीला त्याच्यामुळं, त्याच्या मरणामुळं जे पाणी साठलेलं आहे ते पाणी त्याच्या पर्यायी जमिनीला द्यायला पाहिजे का नको? सांगा तुम्ही मला, द्यायला पाहिजे का नको? द्यायला पाहिजे का नको? नाही मिळत. विचारात हे काम करणारी मंडळी आहे सगळी. नाही मिळत. अजून जमीनच मिळेल नाही तर जमिनीला पाणीचं पुढचं सोडा. ना कोशीकोरच्या लोकांना, ना इथल्या बाकीच्या धरणांच्या लोकांना, का ना इथल्या आपण ज्याचा विचार करतोय त्या लोकांना, कुणालाच याचं पुनर्वसन झालं त्यांना सुद्धा पाणी शेतीला मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग पुनर्वसनाचा अर्थ दुसरा पण आहे की माणसासारखं जीवन त्यांना जगायला मिळालं पाहिजे. त्यांना शिक्का कसा लागतो? गावात आपण गेलो, समजा माझ्या गावात सुरुवातीला एक माणूस आला आणि चौकशी करायला आला, तर आता मला अमक्याकडे जायला पाहिजे, इथं आहे का, इथं कुठं राहतात का ते? तर माणूस उत्तर देताना काय देते, इथं नाही राहत. काय नाव म्हणालात? तर अमुक भारत पाटणकर. नाही नाही, भारत पाटणकर इथं कसे राहतील? भारत पाटणकर गावात आत राहतात, इथं कांबळे राहतात. म्हणजे हे गाव नव्हे. कळलं का तुम्हाला? काय कांबळे राहतात ते गाव नव्हे. इथं भारत पाटणकर राहत नाहीत, तर कोयना धरणग्रस्तांचे धरणग्रस्त राहतात. म्हणजे ते गाव नव्हे, ते गावातले नव्हे. म्हणजे तिथं विस्थापन आहे, तिथे उंच नीच आहे. आणि पुन्हा जी नवीन वसाहत होते त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जातीचे लोक बुडलेल्या गावांच्या मध्ये असतात. हे सोडत नाही ना. ते काय आमचे नागेश चौधरी, आम्ही सगळेजण संघर्ष करतो, हे संघर्षवालेच आहेत सगळे हे बसलेले. आमचे वानखडे आहेत सगळे, हे संघर्षवाले आहेत. खाली आता बसलेले आहेत आमचे सहकारी. बहुजन संघर्ष, जाती अंताची चळवळ, जाती संपवण्याची चळवळ. या धरणग्रस्तांच्या चळवळीमध्ये जाती अंताचं काही येणार की नाही येणार? गावात त्या नवीन गावा बसल्यानंतर जर महारवाडा म्हणून बसणार असेल, मांगवाडा म्हणून मांगवाडा बसणार असेल, आणि जर सुतारवाडा म्हणून सुतारवाडा बसणार असेल, तर त्या विकासाला कवडीची सुद्धा किंमत नाही असं मी समजतो. तुम्हाला माणूस होणार व्हायला पाहिजे. तुम्ही माणसं निर्माण करणार आहेत की नाही? आणि मग फुल्यांचं नाव घ्यायचं, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, पंजाबराव देशमुखांचं नाव घ्यायचं, शाहू महाराजांचं नाव घ्यायचं, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, आणि आपण काय त्याच्याविषयी काही करायचं नाही. आणि म्हणून ही नवी गावं ज्या वेळेला बसतात त्यावेळेला ती जातवार वस्त्या होता कामा नये याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. की आम्ही घेण्याचा प्रयत्न केला, आणि घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर लक्षात काय आलं की लोक तयार नाहीत. चळवळीतले लोक, ज्यांना ते सगळं आमचं नेतृत्व मान्य होतं, ते लोक म्हणतात बाकी सगळं तुमचं मान्य, पण हे आम्हाला मान्य नाही. मग काय काय करावं लागलं? त्यांची स्वतंत्र गावं, बाबासाहेब आंबेडकर एकदा पूर्वी म्हणाले होते तशी स्वतंत्र गावं वसवावी लागली. अशी स्वतंत्र गावं वसवण्याची पाळी ज्यावेळेला आली त्यावेळेला मला आनंद नाही झाला. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू व्हायला लागले की या बाबासाहेब आंबेडकरांना आपण जे मानतो, जाती व्यवस्था महात्मा फुलेला मानतो की जाती व्यवस्था संपवली पाहिजे, जाती व्यवस्था ठेचली पाहिजे, त्यांचा आम्ही अनुयायी मानतो, पंजाबराव देशमुखांना मानतो, आम्ही शाहू महाराजांना मानतो, संभाजी महाराजांना मानतो, शिवाजी महाराजांना मानतो, ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो असा विचारणाऱ्या शिवाजी महाराजांना आम्ही मानतो. आणि आम्ही मात्र नाईलाजानं एवढे लढाऊ असून सुद्धा आम्हाला ह्या जातवर वस्त्या, जातवर गाव उभी करावे लागतात. तेव्हा पुनर्वसनाचा लढा एवढा सरळ सोट लढा नाही आहे. पुन्हा तिथं स्त्रियांचा प्रश्न आहे. म्हणजे पुनर्वसन कायद्यामध्ये मी त्या कमिटीमध्ये, कायदा बदल करण्याच्या कमिटीमध्ये काही 20 वर्षापूर्वी होतो. तर त्यामध्ये
आधी पुनर्वसन मग धरणाचे कलमच नव्हतं. ते कलम घालण्याच्या कमिटीमध्ये मी होतो. आज ते कलम असून सुद्धा आधी पुनर्वसन मग धरण बांधकाम पूर्ण करायचं ह्याची अंमलबजावणी शून्य आहे. आम्हाला काय पाळी येते, धरण तिकडं थांबतच नाही आणि इकडं पुनर्वसन मागं राहते आणि धरण पुढे जाते. मग आता मला वाटतं की मी त्या कमिटीत कशाला झक मारायला गेलो आणि हे सगळं करून एवढं चांगलं दबाव आणून ते करून घेतलं आणि ते कलम त्यात घातलं आणि पुढे अंमलबजावणी शून्य. तसंच स्त्रियांच्या बाबतीत प्रश्न आहे. त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की अमक्या अमक्या तारखेला तुमची जमीन संपादन झाली त्यावेळेला तुम्हाला 2-3 मुलगे आणि 2 मुली होत्या. मग हे जे सरळ वारस झाले तर त्यांना मुलींना फक्त नुकसान भरपाईचा हिस्सा मिळणार. तुम्ही लोक ऐका जरा, इकडे बाजू त्यांना मिळणार, त्यांना पुनर्वसन मिळणार नाही. का मिळणार नाही? ते वारस नाही असा प्रश्न निर्माण केला आणि त्यामध्ये असं घालण्यात आलं की त्या मूळ खातेदाराचा मुलगे आणि मुली या सरळ वारसदार असलेल्या ज्या असतील त्यांना स्वतंत्र खातेदार मानून स्वतंत्र जमीन दिली जाईल. यासाठी प्रचंड लढा आम्ही केला आणि ते आज कायद्यामध्ये आहे, आजच्या कायद्यामध्ये आहे. पण त्याची अंमलबजावणी व्हायला पुन्हा लढावं लागते. हे कायदा बनवून घेण्यासाठी लढाई, त्याच्या अंमलबजावणीसाठी लढाई. कारण असं की पाण्याचा लाभ घेणारे माझ्यासारखे तुमच्यासारखे जे लोक आहेत ते या मंडळींना, त्यातले जे धरणग्रस्त आहेत त्या मंडळींच्या बाजूने येत नाहीत ना, ते येत नाहीत. म्हणून हा प्रश्न आपण असा बनवला पाहिजे की लाभधारक आणखीन धरणामुळे बाधित झालेले, प्रकल्पामुळे बाधित झालेले यांची एकजूट एका बाजूला पाहिजे आणि दुसरी एकजूट जी पाहिजे ती लाभ घेणारे आणि ज्यांना बाधित झाले ते यांची एकजूट पाहिजे. स्त्रियांना, स्त्री वारसदारांना त्यांच्या संरक्षणाचं जे आहे ते मिळालं पाहिजे. आणि आपल्या डोक्यातला पुरुष जो आहे, पुरुषामध्ये सुद्धा अर्धी स्त्री असते बरं का, तुम्हाला सांगतो मी मेडिकली पण सांगतो आणखीन जेनेटिकली पण सांगतो. पुरुष काही बिन स्त्रीतला नसतो. स्त्रीमध्ये थोडा पुरुष असतो, पुरुषामध्ये थोडी स्त्री असते. ती स्त्री माझ्यातली मी वाढवायची की नाही पुरुष म्हणून ती माझ्यावर अवलंबून असते. ते स्त्रीनं काय करायचं ते तिच्यावर अवलंबून असते. अशा या पार्श्वभूमीवर पुरुष हे स्त्रियांच्याकडून काय शिकणार आहेत की नाही हा प्रश्न इथं आहे. की ती जी कोमलता आहे, आईची माया आहे, ती बापाला येत नाही. याचा अर्थ बापाला माया नसते असं मी म्हणणार नाही, कारण मी पण एक बाप आहे. परंतु आईची मायाचे जे क्वालिटी आहे ती बापाला येत नाही. ती येण्यासाठी माझं आयुष्यभर प्रयत्न चालू आहे, आत्ता पण चालू आहे, तर म्हातारपणी सुद्धा. हे आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. हे जर केलं तर पुनर्वसनाच्या लढाईमध्ये सुद्धा हा न्याय हा दोन्ही बाजूला मिळेल, त्यांच्या वारसदारांना मिळेल. आणि या तऱ्हेनं एक विकसनशील पुनर्वसन, कल्पना काय आहे विकसनशील पुनर्वसन. सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये एका धरणामध्ये कुकडी धरणाच्या बाबतीमध्ये धरणाचा पाया भरायला सगळे अधिकारी जमलेले होते. यशवंतराव चव्हाण आपले पहिले मुख्यमंत्री ते तिथं आलेले होते. धरणग्रस्त स्त्रिया पुरुष जमलेले होते आणि त्या ठिकाणी ते आपण भूमिपूजन करायला नाही का, आपण तबक आणतो, त्यात आरती ठेवतो, ती ज्योत पेटवलेली असते, नारळ असतो, फोडायला फुलं असतात. तर ते तिथं ठेवलेलं होतं. यशवंतराव चव्हाणांनी ते सुरू केलं. सगळं सुरू केल्यावर त्या पुढच्या स्त्रियांच्यापैकी आमची बहीण एक आली. तिनं अशी ती थाळी अशी होती, तिला खालनं थाप अशी जोरात मारली, ती थाळी अशी फोडून खराब झाली. देशातलं सगळं पडलं. झालं, कार्यक्रम खराब झाला. पण यशवंतराव चव्हाण काही जरी असले तरी सुद्धा आजच्यापेक्षा लय सेन्सिटिव्ह माणसं त्यावेळेला होती. त्यांनी सांगितलं मी आता हे भूमिपूजन करणार नाही. ते परत गेले आणि लोकांनी पण चळवळ त्यांना सांगितलं की जोपर्यंत
तुम्ही आमच्या पुनर्वसनाची गॅरंटीचं काहीतरी कायदा करत नाही तोपर्यंत आम्ही ही भूमिपूजन होऊ देत नाही. पण ते राज्यकर्ते सेन्सिटिव्ह होते, त्यांनी जाऊन कॉम्रेड दत्ता देशमुख जे स्वातंत्र्य चळवळीतले एक नेते होते नगर जिल्ह्यातले, जे स्वतः इंजिनियर होते आणि धरणग्रस्तांच्या चळवळीतले आमचे पूर्वसुरी होते, त्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं आणि त्यामध्ये जमीन देऊन पर्यायी लाभ क्षेत्रामध्ये जमीन देऊन पुनर्वसन हा तऱ्हेचा 1976चा कायदा हा त्या बाईंच्या आणि त्यांच्या ज्या सगळ्या लेखी सुना होत्या त्यांच्या लढ्याच्या परिणामी हा कायदा झाला. आणि त्यांच्या त्यागातून झालेल्या कायद्याचे अंमलबजावणी जर आपल्याला अजून सरळ करून घेता येत नाही तर आपण सगळ्यांनी मिळून ती कशी करायची अशा तऱ्हेनं साहेबराव दादांना मदत करूया. साहेबराव दादा अजूनही तरुण आहेत असं माझं म्हणणं आहे. मी तरुण आहे तर तरुण तिघही तरुण आहे. तुम्ही माझ्यापेक्षा जरा जास्त तरुण आहे, जरा कमी तरुण आहे. तर अशा पद्धतीनं आपण सगळे मिळून विदर्भामधला हा जो निर्माण झालेला पेच आहे या पेच सोडवणं तुमच्या आमच्या हातात आहे. विदर्भामध्ये जर हे पाण्याची क्रांती आपण केली आणि पुनर्वसनाची क्रांती केली तर विदर्भातल्या आत्महत्या 100% थांबल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आपण आज शपथ घेऊया. नमस्कार मंडळी. जय भीम, जय फुले, जय शाहू महाराज, जय छत्रपती शिवाजी महाराज. खूप खूप आभार दादा. सर काय बोलले याचा सारांश मी सांगणे म्हणजे एखाद्या मुंगीने डोंगर उचलण्यासारखे आहे. खरंच सरांचं भाषण, सरांचे शब्द सर्वांना एक नवीन आयाम, एक नवीन दिशा देणारे होते. खरं तर येथे जमली मांडियाळी सारी, विद्वत्ता त्यांच्यात आहे भारी. आणि असेच संपादक बहुजन संघर्ष नागपूर माननीय श्री नागेश भाऊ चौधरी यांना मी विचारपीठावरती त्यांना विचार मांडण्यासाठी आमंत्रित करते. गौरव समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई अरविंद वानखडेजी, ज्यांचं भाषण आपण आज आत्ता ऐकलं ते डॉक्टर भारत पाटणकर, आचार्य वेरुळकर गुरुजी आणि नितीन कोळी आणि या कार्यक्रमाचे निमंत्रक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र मेटे, माणिकराव गंगावाने गुरुजी, डॉक्टर भगवान फाळके, अनिल वानखडे, संतोष यावले, बबलू दुर्गे इत्यादी. आणि आजचे सत्कार मूर्ती साहेबराव दादा बिधळे आणि त्यांच्या सह जीवन जगणाऱ्या प्रतिभा विदळताई आणि सर्व उपस्थित बहिणी आणि भावांना, या कार्यक्रमाच्या एक टीप लिहिल्या. शेवटी विविध सामाजिक संघटनांमधील कार्यकर्त्यांना नम्रपणे सूचित करता येते की वर्तमानातील वास्तव स्थितीचे आकलन करता भविष्यात संघटितपणे आपल्या संघर्षाची दिशा ठरवणे निकटीचे झाले आहे. सत्कार समारंभ हे निमित्त आहे. हे औचित्य साधून आपण आपल्या निर्णायक एकजुटीसाठी विमर्श करूया. म्हणजे हा साहेबराव दादांचं जर काही म्हणणं आहे की हा केवळ माझा सत्कार नाही तर आजची जी काही स्थिती आहे समाजामध्ये त्याचं सुद्धा अवलोकन आपण केलं पाहिजे. आताच ते बोलले की ते 72 वर्षाचे आहे, पण तेच म्हणाले की तरुणासारखं मी 27 वर्षाचं काम करेन. 27 वर्षात तरुण आणि 72 वर्षाचं वय. तर अशा प्रकारे त्यांच्यामध्ये अजूनही जिद्द आहे की आपण सामाजिक समतेसाठी, सामाजिक उत्थानासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी काम करणारं त्यांचं जे कार्य आहे आजपर्यंत ते त्यांच्या मानपत्रामध्ये आपण ऐकलेलं आहे. तर ते पुन्हा मी त्याला रिपीट न करता
या संबंधात मला जे काही विचार वाटतात ते आपल्यासमोर सादर करतो. खरं म्हणजे ही अमरावती भूमी ही खूप महान लोकांची भूमी आहे. या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख, याच परिसरामध्ये संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि देव न मानणारे उत्तमराव मोहिते ही सगळी मी दोन्ही प्रकारच्या विचारांची व्यक्ती झाली. या ठिकाणी रासू गवई आणि त्यांचे पुत्र गवई जी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते, या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते होते. अशा मोठमोठ्या व्यक्ती या ठिकाणी जन्मलेल्या आहेत, त्यांनी कार्य केलेलं आहे. खरं म्हणजे आज आपल्यासमोर जो प्रश्न आहे या देशाचा, तो आपण कशा प्रकारे त्याचा विचार करतो हाही प्रश्न आहे. साहेबराव दादांचा सत्कार आणि त्यांचे विचार हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी ज्याप्रमाणे धरणग्रस्तांसाठी आपलं जीवन वेचलं, त्याचप्रमाणे त्यांनी सामाजिक समतेसाठी देखील आपल्या जीवनाचा मोठा भाग खर्च केला. या ठिकाणी साहेबराव दादाचे सहकारी अरविंद भाऊ वानखडे हे आणि या दोघांचं काम आहे. या अप्पर बोर्डा धरणाच्या आंदोलनामुळे हजारो शेकडो लोकांना नोकऱ्या लागल्या असतील. त्यांनी आंदोलन केलं नसतं तर या ठिकाणी अशा प्रकारची जी काही नोकऱ्या लागल्या, म्हणजे त्यांचं जीवन पिढ्यासाठी चांगलं केलं, अशा प्रकारचं हे काम आहे. अनिल वानखडे जे त्यांनी लिहिलं मानपत्र आणि त्यांनी संपादकांचं काम केलं आहे, त्यांनी सुद्धा त्यांच्या सगळी मांडणी केलेली आहे. तेव्हा आपल्या देशामध्ये आज जी परिस्थिती आहे, मला वाटते का धम्मा खडसेंनी सुद्धा बरंचसं आपल्या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे. आज आपल्या देशामध्ये काय स्थिती आहे तर जी सत्ता आपण पाहतोय ती सत्ता तुम्हाला पुन्हा भूतकाळाकडे नेत आहे, तुम्हाला पुन्हा मनुस्मृतीच्या काळामध्ये नेत आहे. तुमचं शिक्षण बंद करण्याचं षडयंत्र सुरू आहे. नवीन शिक्षा नीतीच्या नावाखाली गावामधील देशामधील हजारो लाखो शाळा बंद करण्यात येत आहे. म्हणजे शिक्षकांच्या नोकऱ्या संपणार आहे, शिक्षण संपणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त शिक्षण संपणार आहे ते स्त्रियांचं संपणार आहे. कारण मुलींच्या शाळा, मुलींना जर 5 किलोमीटर 10 किलोमीटर जावं लागलं दुसऱ्या शाळेमध्ये तर त्या जाणार नाहीत. म्हणजे स्त्रियांना निरक्षर ठेवण्याचं षडयंत्र आहे. हे आपण सगळं समजून घेतलं पाहिजे. कारण मला काय करायचं आहे, मी आता तर जगलो आहे, मी रिटायर झालो आहे, मला काही समाज देणे घेणं नाही, अशा प्रकारची देखील भूमिका आपल्या काही लोकांमध्ये असते. महात्मा फुले मरणाच्या जवळ आले असताना त्यांचा एक हात काम करत नसताना त्यांनी दुसऱ्या हाताने डाव्या हाताने लिहिणं सुरू केलं होतं. समाज परिवर्तनाची ही परिसीमा आहे की समाजासाठी मरेपर्यंत मी काम करेल, क्रांतीसाठी मरेपर्यंत काम करेल, मी आजारी पडलो तरी मी बंद करणार नाही, ही जिद्द महात्मा फुलेंमध्ये होती. त्यांनी शेवटचा त्यांचा जो सार्वजनिक सत्यधर्म आहे तो ग्रंथ लिहिला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिला. कोणाची गुलामगिरी? आजही आपण ते महात्मा फुलेंची गुलामगिरी वाचली पाहिजे. आपण गुलामगिरीमध्ये आहोत. देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला सामाजिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. म्हणजे इंग्रजाचं राजकीय सत्ता गेली आणि या देशातील उच्चवर्णीयांची सामाजिक जी सत्ता होती ती आणि राजकीय सत्ता, दोन्ही सत्ता या ठिकाणी निर्माण झाल्या. ही गुलामगिरी महात्मा फुलेंनी सांगितली आहे. महात्मा फुल्यांची जी गुलामगिरी आहे, जी मांडणी केलेली आहे, ती ब्राह्मणांची गुलामगिरी तुमच्यावर आहे, इंग्रजांची नाही. आपल्याला किती लोकांना हे माहीत आहे की महात्मा फुल्यांनी जी गुलामगिरी नव्हतं ती गुलामगिरी आजही जारी आहे. आजही ती गुलामगिरी संपलेली नाही आहे. तुम्ही जातीमध्ये बद्ध आहात. तुम्ही कोणाला तरी उच्च म्हणता, कोणाला तरी नीच म्हणता, कोणाला तरी अस्पृश्य म्हणता. ही जातीची मानसिकता, एक जातीची गुलामी तुम्ही जगत आहात आपण. त्याच्यामुळे महात्मा फुल्यांचा जे काही विचार आहे, अनेक विचार महात्मा फुल्यांनी मांडलेले आहे की शेतकऱ्याचा आसूड त्यांनी लिहिला आहे. साहेबराव दादा विजळे जे काम करतात, अरविंद वानखडे जे काम करतात ते शेतकऱ्याचा आसूड वाचून करतात.
आपण शेतकऱ्याचा असंच महात्मा फुले लिहिलं आहे. त्यांनी जे काही मांडणी केल्या त्या काळामध्ये ती मांडणी अतिशय महत्त्वाची आहे. आपण ती मांडणी लक्षात घेतो का? आपण राजकीय सत्तेला महत्त्व देतो. राजकीय सत्ता ही सामाजिक सत्तेला समान पातळीवर आणू शकत नाही. राजकीय सत्ता ही तुम्हाला राजकीय स्थान देते, सामाजिक स्थान देत नाही. या देशामध्ये जी चातुर्वर्ण्य आहे ते आपण पाहतोय. ब्राह्मणाच्या पाया पडणं म्हणजे तुम्ही स्वतःला खाली समजणं आहे. उच्च त्यांना उच्च म्हणणं म्हणजे तुम्ही स्वतःला नीच म्हणण्यासारखं आहे. आपण स्वतःला समान ब्राह्मण आणि मी समान आहोत, दोघेही आपण माणसं आहोत. त्याच्यामध्ये जास्त काही नाही. ब्राह्मण हा कोणी ब्राह्मण असणं हे तुम्हाला दिसत नाही. तुमची जात आम्हाला दिसत नाही, तुम्हाला माझी जात दिसत नाही, पण कळल्यावर कळते की हा या जातीचा आहे. म्हणजे जात अदृश्य आहे, जात कल्पना आहे आणि ती आपण डोक्यामध्ये घेऊन वागतो आहोत. अरे हा या जातीचा आहे, तो आपला नाही आहे म्हणजे आपल्या जातीचा नाही आहे. त्याच्या आपली वागणुकी जातीप्रमाणे आहे. जात कशी आहे, कुठे दिसते जात? जसं हातपाय कान डोळे नाक आहे तसंच जातीचा कुठला अवयव नाही आहे. तसंच धर्माचा आहे. धर्म ही कल्पना आहे, देव ही कल्पना आहे. तुम्हाला देव दिसत नाही, तुम्हाला धर्म दिसत नाही, तुम्हाला जात दिसत नाही, तरी ते आपण मान्य करतो. कारण मोठ्या मोठ्या मान्य केलेलं आहे. धर्म निर्माण झालेले आहेत की तो हिंदू धर्म निर्माण झाला, ख्रिश्चन धर्म निर्माण झाला, मुस्लिम धर्म निर्माण झाला. त्यांचा उद्देश चांगला होता अनेक धर्मीय लोकांचा, परंतु आज धर्मामध्ये भांडणं आहे. धर्मामध्ये भांडणं लाखो लोक मारल्या जात आहे. हिंदू विरुद्ध मुस्लिम, गर्व से कहो म्हणतो आपण. कशासाठी? तेव्हा धर्माची जी कल्पना आहे ती कल्पना आहे, ते वास्तव नाही आहे. या देशामध्ये जी धर्मसत्ता चालू आहे सध्या, ती धर्मसत्ता तुम्हाला मागे नेण्यासाठी आहे. राम मंदिराचा एक मोठा उद्योग झाला इथे. त्या राम मंदिराच्या जागेचं पूजन झालं 5 मार्च 2020ला. कोण होते तिथे? मोहन भागवत संघाचे प्रमुख आणि नरेंद्र मोदी होते. त्या ठिकाणी मोहन भागवतांनी मनुस्मृतीमधला एक श्लोक म्हटला की या देशामधला ब्राह्मण जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वांनी त्याच्यापासून आचरण करावे, शिकावे, आचरण शिकावे. हा श्लोक मनुस्मृतीमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये आहे. तो श्लोक गोळवलकरांनी त्यांचं जे पुस्तक आहे वे ऑर अवर नेशन डिफाईन्ड, त्या पुस्तकामध्ये लिहिलाय. तो श्लोक मोहन भागवत 2020 मध्ये म्हणतात. याचा अर्थ काय होते की राम मंदिराची राम मंदिराची स्थापना ही मनुस्मृती लागू करण्यासाठी आहे. ब्राह्मण सर्वश्रेष्ठ आहे सांगण्यासाठी राम मंदिर आहे. राम देखील रामायण आपण वाचतो खूप लोक. त्या रामायणामध्ये ब्राह्मणांचं वर्णन आहे, रामानं वर्णन केलं आहे. रामाला म्हटलं आहे ब्राह्मण प्रतिपूजक हा राम. राम कोण आहे? हा ब्राह्मण प्रतिपूजक आहे, म्हणजे ब्राह्मणांची पूजा करणारा आहे. आपण हनुमान म्हणून रामाची पूजा करतो आणि हनुमानाचे भक्त आपण सर्व वानरसेना असते. ही सगळी परिस्थिती आपण पाहिली तर आपल्या देशामध्ये अशा प्रकारची मानसिकता, अशा प्रकारची सत्ता जारी आहे. त्या सत्तेचा आपण विचार करणार आहोत. कारण त्या देशामध्ये माणसं हे जनावरांपेक्षा अस्पृश्य ठरवले जातात. आपण गाईच्या मूत्राला महत्त्व देतो आणि इथल्या दलित माणसाचा स्पर्श चालत नाही. म्हणजे जनावराचं मूत्र देखील माणसापेक्षा पवित्र मानणारी मानसिकता त्या देशामध्ये आजही आहे. तुमच्या अंगणामध्ये सडा, आम्ही पाहतो पाटलाच्या घरासमोर सडा टाकायचे लोक, तिथे कुत्रे जात होते, परंतु महार माणूस तिथून जाऊ शकत नव्हता. अरे सडा टाकलाय बाजूला जा. मी पाहिलेलं आहे, अनेकांनी पाहिलं. ही काय मानसिकता आहे? तुम्हाला जनावर देखील माणसापेक्षा श्रेष्ठ वाटतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमची मानसिकता ही जनावराला पूज्य मानणारी आणि माणसाचा स्पर्शही चालत नाही अशा प्रकारची विकृत मानसिकता आहे. या मानसिकतेविरुद्ध महात्मा फुलेंनी संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संघर्ष केला. त्यांनी सांगितलं की महात्मा फुलेंनी म्हटलं की काय चातुर्वर्ण्य काय, आपण त्याचा विचार नाही करत जो विचार फुल्यांनी 150 वर्षापूर्वी केला.
ते चातुर्वर्ण निवृत्ती उत्पत्ती कशी आहे की ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण तर उत्पन्न झाला, त्याच्या बाहूतून क्षत्रिय निर्माण झाला, मांड्यातून वैश्य निर्माण झाला आणि पायातून शूद्र निर्माण झाला. फुल्यांनी प्रश्न केला की तोंडामधून कसं काय कोणता जन्म होऊ शकतो? तोंडामध्ये काही गर्भाशय आहे का? आणि 9 महिने तो गर्भ ब्रह्माच्या तोंडात कसा काय वाढला असेल? हे प्रश्न आपण आपला का नाही पडत की ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण कसा काय घेऊन ते येऊन वगैरे आहे का तोंड? म्हणजे अशा प्रकारची विकृत उत्पत्ती चातुर्वर्ण्याची असताना आपण त्याचा प्रश्न करत नाही. तो प्रश्न महात्मा फुल्यांना पडलेला होता. नाही, चातुर्वर्ण हे खोटं आहे, ही कल्पना आहे, खरं नाही आहे. कोणीही ब्राह्मण असा जन्मू शकत नाही आहे. तो सगळं आपल्यासारखं सगळं सामान्यासारखं जगू शकतो. तेव्हा या प्रकारची जी मानसिकता आपल्या देशामध्ये आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. या पुस्तकामध्ये देखील खूप विचारवंताचे लेख आहेत. त्या ठिकाणी नंदा तायवाडे आहेत, आमचे अनेक लोकांचे लेख आहेत. तर त्या सर्वांचा आपण विचार केला पाहिजे. कारण स्त्री पुरुष महात्मा फुले आणखी एक विचार, स्त्री ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे असं महात्मा फुले म्हणतात. आणि मनुस्मृती काय म्हणते? स्त्री शूद्र आहे, नीच आहे. महात्मा फुले म्हणतात स्त्री श्रेष्ठ आहे. मग याचा अर्थ कोण उदात्त विचाराचा आहे? मनुस्मृती हा धर्म, तथाकथित हा धर्म जो मनुधर्म आहे तो चांगला की महात्मा फुल्यांचा धर्म चांगला? सत्य धर्म. त्यांनी म्हटलं की सगळ्या धर्मामध्ये सारखं सत्य नाही आहे, म्हणून धर्मामध्ये भांडणं होतात. धर्म मानता म्हणजे तुम्ही अलग पडता, विभाजन करता. मानवतेचं विभाजन धर्मामुळे झालेलं आहे. मानवाचं विभाजन जातीमुळे झालेलं आहे. उच्च नीचतेमध्ये आपण आहोत. मानसिकता दिसत नाही गोष्ट कोणी आणि नीच कोण आहे, पण डोक्यामध्ये जात कळल्यावर करते हा उच्च हा खाली आहे. अशा प्रकारची मानसिकता घेऊन जगणारा हा देश. आपल्याकडे मेंटली रिटार्डेड लोक असतात, ते सुद्धा त्याच्या पाया पडतो, त्यांची मंदिरं होतात. आहे आमच्याकडे विक्तू बाबा किंवा इकडचे यशवंत बाबा, ते धड कपडे घालू शकत नव्हते, त्यांची मंदिरं बनतात लाखो रुपयाची. याचा अर्थ काय होतो? मेंटली रिटार्डेड लोकांना आपण देव करतो, त्यांना देव मानतो, तिथे यात्रा भरवतो. याचा अर्थ मेंटली रिटार्डेड लोकांपेक्षाही आपल्या बहुतेक लोकांची मानसिकता खालची आहे. ही कशी काय बदल? आपण माणसं झालेलं नाही अजून. आपण विभक्त आहोत, उच्चनीचतेच्या मानसिकतेमध्ये आहोत आणि म्हणून आपल्याला न्याय मिळत नाही. साहेबराव दादांनी किंवा अनिल वानखेडे की अरविंद वानखेडे यांनी या मंडल आयोगामध्ये काम केलं. काय होतं मंडल आयोग? ज्यांना माहीत नव्हतं ते मंडल आयोगाचा विरोध करत होते. हे ओबीसी आहे, तेली माळी कुणबी वगैरे यासारख्या जाती आहेत, कष्टकरी जाती आहेत, त्या सगळ्या ओबीसी आहेत. ओबीसीसाठी मंडल आयोग होता. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तुमचा सहभाग असावा. या देशामध्ये गव्हर्निंग क्लास, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे की सत्ताधारी जमात कोणती आहे, त्याचं उदाहरण दिलं त्यांनी की सत्ताधारी जमात कोण होऊ शकतो, ज्याची सत्ता कोणाची आहे. हा मुख्यमंत्री मंत्री होणे ही सत्ता नाही आहे. ही सत्ता ब्राह्मणी व्यवस्था चालवणारी सत्ता आहे. म्हणजे तुम्ही त्या व्यवस्थेचे भाग होता, ती चालवता. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की गव्हर्निंग क्लास इज द क्लास व्हाईट कंट्रोल द सेंटिमेंट्स ऑफ द पीपल अँड व्हाईट इज इन मेजॉरिटी इन ब्युरोक्रेसी. म्हणजे ज्यांचं सांस्कृतिक वर्चस्व असते ती सत्ताधारी जमात असते. आणि जी नोकरशाहीमध्ये, उच्च नोकरशाहीमध्ये जे असतात ती सत्ताधारी जमात असते. प्रधानमंत्री ही सत्ताधारी जमात नाही आहे, मुख्यमंत्री सत्ताधारी जमात नाही आहे. तो मुख्य काही लोकांचं भलं करू शकेल, परंतु सत्ताधारी जमात जी आहे ती जमात तोडण्यासाठी मंडळ आयोग होता. त्यांनी त्याचं उत्तर दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी की ब्राह्मीन्स आर द गव्हर्निंग क्लास, वैत अलॉंग द वैश्यास. म्हणजे श्रीमंत आणि ब्राह्मण हे सत्ताधारी जमात आहे, त्यांची सत्ता या देशामध्ये चालू आहे. अशा प्रकारची ही जी भूमिका या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली ती आपण किती लोक समजतो. म्हणून तुमची सामाजिक महात्मा फुल्यांनी सगळी टीका केली आहे. कोणावर टीका केली आहे? इंग्रजावर नाही केली. ज्यांनी जे स्वतःला जे उच्च समजतात त्या लोकांनी टीका केली आहे, त्या लोकांवर टीका केली. त्यांचे गुलाम आपण आहोत. तुम्ही जात मानता म्हणजे तुम्ही गुलाम आहात, जातीचे गुलाम आहात. जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये तुमचं स्थान तुम्ही शोधता. ब्राह्मणांनी शूद्र, शिवाजीला देखील शूद्र म्हटलेलं आहे. म्हणजे ते असं म्हणतात की आज देशामध्ये दोनच वर्ण आहे, ब्राह्मण आणि शूद्र. आणि म्हणून त्यांची वाटचाल या देशामध्ये अशा प्रकारे चालू आहे. म्हणून सामाजिक समतेचा लढा हाच खरा लढा आहे.
जाती व्यवस्थेच्या विरुद्धचा लढा. लढा म्हणजे काय, मानसिक. तसं भारत पाटणकरने एक वेळा काढलं होतं, जातीच्या विरुद्ध आपण आंदोलन करा. जातीचं आम्ही काही दिसत नाही, जात आंदोलन कसं करणार, ही डोक्यामध्ये आहे जात. ती डोक्यातच म्हणजे त्यांनी जात तुमच्या डोक्यात भरवली म्हणून आचरणात भरवली. आणि जातीची उतरण अशा प्रकारे केली की श्रीमंत देखील, मग उच्च जाती जास्त श्रीमंत आणि खालच्या जे कमीत कमी गरिबी जास्त इकडे खाली आहे, श्रीमंती वर आहे. म्हणजे जात व्यवस्था राहणं म्हणजे श्रीमंती आणि गरिबी राहणं आहे, शोषण राहणं आहे. त्याचा विचार आपण केला पाहिजे. कारण महात्मा फुलेंसारखेच आदर्श बाबासाहेब आंबेडकर, पेटे रामस्वामी, हे जे तामिळनाडू हा जो प्रांत आहे, त्या तामिळनाडूची प्रगती या देशातल्या सगळ्या राज्यांपेक्षा सर्वात जास्त आहे. कारण ते देव मानत नाही. पेटे रामस्वामी हे देव न मानणार, अँटी गॉड, जे देव मानत नाही त्यांची प्रगती जास्त आहे. आणि जे देव मानतात राम मंदिरवाले, उत्तर प्रदेश हा मागे आहे, बिहार हा मागे आहे. तुम्ही ते पुस्तक वाचा. एका आम्हाला हिंदू नावाच्या पेपरमध्ये आला आहे की तामिळनाडूची प्रगती का जास्त आहे. हायर एज्युकेशनमध्ये सगळ्यात जास्त तामिळनाडू पुढे आहे, सगळ्यात पुढे आहे. मंदिरामध्ये देखील ते जास्त जात नाही तिथले लोक. आपण जातो, आपण मंदिर म्हणजे देव जी कल्पनेवर आधारित आहे. देव स्वतःचं मंदिर बांधत नाही, मूर्ती करत नाही. तुम्ही दरवाला आकार देता, शेंदूर लावता आणि देव होतो. देव कोण निर्माण करतात? देव माणसं निर्माण करतात. तेव्हा देव निर्माण करणं, देवाच्या पाया पडणं म्हणजे कल्पनेला साकार करण्यासाठी. तेव्हा या दृष्टीतून आपण विचार केला पाहिजे की हे जे यांनी लिहिलं आहे की आपण आजच्या विचार करायच्या परिस्थितीचा, म्हणून राजकारणातून सामाजिक परिवर्तन होत नाही. ते सामाजिक आता काय होतं की जे सगळे पक्ष वरच्या जातींवर, ज्याला वरचं म्हणतो ते पण चुकीचं आहे. जे सगळे पक्ष ब्राह्मण लोकांनी निर्माण केले ते सत्ताधारी आहेत. आणि दलितांचे पक्ष फुटतात, त्याचे तुकडे होतात, त्यांचा आमदार खासदार होऊ शकत नाही. जे या देशामध्ये ज्यांना मुसलमान म्हणून शत्रू सांगतात तुम्हाला, ते शत्रू आहेत. महात्मा फुलेंनी मुसलमान, इस्लामने शूद्रमुक्त केले अशा प्रकारचे भूमिका मांडले. कारण इस्लाममध्ये, मुसलमान धर्मामध्ये जात नाही आहे. कोणी उच्च मुसलमान, नीच मुसलमान अशा नाही आहे. इथली जात गेलेली आहे, इथली मानसिकता काही प्रमाणात त्याच्यामध्ये गेली आहे. पण मुळामध्ये मुसलमान लोकांमध्ये जात नाही आहे, इस्लाममध्ये जात नाही आहे, ख्रिश्चॅनिटीमध्ये जात नाही. म्हणून महात्मा फुले या सगळ्या धर्माची तारीफ केली आहे. इथे हे लोक म्हणतात हिंदू राष्ट्र आहे. काय हिंदू राष्ट्र आहे? हिंदू राष्ट्र हे चातुर्वर्ण्यावर आधारित आहे. मनुस्मृतीमध्ये 12वा अध्याय त्याच्यात म्हटलं आहे की चातुर्वर्ण्य हा धर्म आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला शूद्र म्हणत असाल, तुम्ही क्षत्रिय म्हणत असाल तर तो तुमचा धर्म आहे. चातुर्वर्ण्यावर तुमचं स्थान आहे. म्हणजे जात हा धर्म आहे. जातीचं काम करणं हा धर्म काम आहे. अशा प्रकारे म्हणून जाती व्यवस्थेमध्ये तुम्हाला खालच्या जातीचं काम सांगणं म्हणजे तुम्हाला जातीमध्ये बद्ध करणं आहे. आणि जातीमध्ये बद्ध करणं म्हणजे तुम्हाला जखडणं आहे, जातीमध्ये तुम्हाला बांधून ठेवणं आहे. आपण स्वतः जातीमध्ये बांधून आहोत, म्हणजे जातीचे गुलाम मुक्त व्हा. म्हणून आम्ही आता सुरू केलं नागपूरला पण की सर्व जाती समान आहेत, सर्व धर्माचे लोक समान आहेत. कोणी उच्च नाही, कोणी शत्रू नाही. कुठल्याही जातीचा माणूस उच्च नाही, नीच नाही, आणि कुठलाही धर्म शत्रू नाही. ही मानसिकता निर्माण केली आपण, तर आपण सगळे मानव होऊ. आज आपण मानव नाही आहे सगळे. आज आपण विभाजित आहोत, विभक्त आहोत. माझं एक पुस्तक आहे, हिंदुत्व देश तोडणारी सूत्र. आपण जातीमध्ये तुटलेले लोक आहोत, आपण धर्माधर्मामध्ये तुटलेले लोक आहोत. आपण एक नाही, हा देश एक. महात्मा फुले बाबासाहेबांनी म्हटलं आहे हिंदू नेशन हे चुकीचं आहे. इथे राष्ट्र नाही आहे, देर इज नो नेशन. फुल्यांनी म्हटलं आहे की राष्ट्र व्हायचं असेल तर जाती व्यवस्था नष्ट करावी लागेल. म्हणजे जातीचं कंट्रोल जोपर्यंत आहे तोपर्यंत एकमय नेशन होऊ शकत नाही. भारत एकमय नेशन होण्यासाठी, सर्व मानव समान होण्यासाठी सगळ्यांची वागणूक माणसासारखी व्हायला पाहिजे, जातीसारखी नको. ही भूमिका महात्मा फुलेंची होती. ही भूमिका आपण घेतली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट पुस्तक लिहिलं, म्हणजे जाती व्यवस्था नष्ट करा हे कळकळीनं सांगतात आणि आपण ऐकत नाही. आपण तरी म्हणतो माझी जाती आहे,
जातीप्रमाणे व्यवहार करून थोडा माणसासारखी वागा, ही भूमिका पुढे न्यावी लागेल आणि तरच ही भूमिका म्हणजे आपण खऱ्या अर्थानं पुढे जाऊ, नाहीतर आपण गुलाम म्हणून जगू. म्हणून हिंदू राष्ट्राचं मध्ये न राहता तुम्ही बहुजन राष्ट्र निर्माण करावं लागेल. समानतेवर आधारित राष्ट्र निर्माण करणं हे खरं राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्र हे विषमतेवर आधारित आहे, शत्रुतावर आधारित आहे, कुणाचा द्वेष करणार दुसऱ्या धर्माचा हे चूक आहे, हे पण आपण समजून घ्यावं लागेल. या ठिकाणी ज्या पद्धतीने काम म्हणजे जी इच्छा आहे साहेबराजांची की मी 27 वर्षाचा आहे, 72 वर्षाचा नाही, त्या दृष्टीने ते विचार करतात आणि ते विचार आपण स्वीकारले पाहिजे, त्याचा प्रचार केला पाहिजे असं मला वाटतं. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद. सर्व उपस्थितांना एक सूचना देऊ इच्छितो की आपण आता 1-2 भाषणं शिल्लक आहेत. आपली सर्व निमंत्रितांची उपस्थितांची जेवणाची सोय याच हॉलमध्ये केलेली आहे, बाजूच्या भोजन कक्षामध्ये. तेव्हा आपण शांत चित्तानं हा कार्यक्रम आणि बहुजन संघर्ष जो आपल्याला वितरित करण्यात आला आहे, तर त्या वृत्तपत्राचे आपण शक्य झाल्यास सभासद व्हा. हे वृत्तपत्र आपल्याला जी काही आताची सध्याची वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रांपेक्षा वेगळी दिशा देणारं, म्हणजे त्या काळात फुल्यांच्या काळामध्ये जे काम केलं, दीनबंधू, दीनमित्र, बाबासाहेबांचं मूकनायक, बहिष्कृत भारत, याच पद्धतीचं हे वृत्तपत्र आपल्या लोकांमध्ये सगळ्या SC ST OBCमध्ये हे काम करते आहे. तेव्हा याचा सभासद होण्याचाही आपण विचार करावा आणि सर्वांनी या कार्यक्रमानंतर इथून भोजन करून जायचं आहे ही कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद. MS 27 BJ 4533 जी कोणाची असेल ती रस्त्यात आहे, प्लीज साईडला करा. MS 27 BJ 4533.